जर तुम्ही बेरोजगार असाल, दिवसभर मोबाईलवर रील्स स्क्रोल करत बसत असाल, पेपर लीक, भरती रद्द आणि अजून थांबा अशा शब्दांनी तुमचं रक्त उसळत असेल, नोकरी मागता मागता वय निघत चालला असेल आणि सोशल मीडियावर मीम टाकून, स्टोरी लावून, कमेंट सेक्शनमध्ये राग काढणाऱ्यांपैकी असाल तर अभिनंदन. कारण या देशात तुमच्यासाठी एक नवीन पार्टी आली आहे, कॉक्रोच जनता पार्टी. हो, तोच कॉक्रोच ज्याला पाहिलं की आपण चप्पल उचलतो आणि चप्पल मारल्यानंतरही साला कुठल्या ना कुठल्या तर कोपऱ्यात जाऊन पुन्हा बाहेर येतो. आणि आता हाच कॉक्रोच म्हणतोय, तुम्ही आम्हाला दुर्लक्षित केलं, आता आम्ही तुम्हाला शांत बसून देणार नाही. कारण सिस्टीमने तरुणांना स्वप्न दिली पण नोकऱ्या नाही, डिग्री दिली पण भविष्य नाही, भाषणं दिली पण उत्तर नाही. आणि म्हणूनच आता हा तरुण म्हणतोय, ठीक आहे, जर प्रश्न विचारणारा तरुण तुम्हाला कॉक्रोच वाटत असेल तर आम्हीच कॉक्रोच. प्रत्येक कोपऱ्यातून बाहेर येऊ, प्रश्न विचारू आणि विचारू, मालक आमचं भविष्य कुठं आहे? ही पार्टी म्हणते, ना रॅली ना रोड शो. आमचं शस्त्र असेल मीम, आमचा विरोध असेल व्यंग, आमची भाषा असेल जी लोकांना हसवेल, पण सत्तेवर बसलेल्यांना झोप लागू देणार नाही. पण थांबा, ही मजाकची गोष्ट नाही आहे, हा फक्त इंटरनेट ट्रेंड नाही आहे, ही त्या पिढीची वेदना आहे जी अभ्यास करत राहिली, फॉर्म भरत राहिली, एक्झाम देत राहिली आणि शेवटी सिस्टमनेच तिला निरुपयोगी ठरवलं. 15 मे 2026ला एक विधान आलं आणि काही शब्द इंटरनेटवर आग लावून गेले. सुप्रीम कोर्टाच्या एका निरीक्षणात कॉक्रोच आणि परजीवी असे शब्द वापरले गेले. नंतर स्पष्टीकरणही आलं, पण इंटरनेटवर स्पष्टीकरण नाही, राग आधी व्हायरल होतो आणि त्या शब्दामध्ये हजारो तरुणांना स्वतःचा अपमान दिसला. तो तरुण ज्याचा पेपर लीकमुळे नुकसान झालं, ज्याचं वय फॉर्म भरता संपलं, ज्याला इंटरव्ह्यूपेक्षा भरती रद्दच्या बातम्या जास्त मिळाल्या, त्याचा राग आता मीम बनून बाहेर आला आहे आणि जन्म झाला कॉक्रोच जनता पार्टीचा. ही निवडणूक लढणारी पार्टी नाही, हे डिजिटल बंड आहे. या पार्टीत सामील होण्यासाठी 4 पात्रता सांगितल्या गेल्या. पहिली, घोर बेरोजगार असणं, डिग्री आहे, रिझ्युमे आहे, पण जॉईनिंग लेटरचा अजून पत्ता नाही. दुसरी, परम आळशीपणा, देश बदलायची इच्छा आहे पण सध्या रजई सोडायची इच्छा नाही. तिसरी, 24 तास ऑनलाईन राहणं, डोळे फुटले तरी मोबाईल हातातून खाली ठेवायचा नाही. आणि चौथी, भडास काढता आले पाहिजे, असा टोमणा मारता आला पाहिजे जो मीम बनेल आणि सिस्टीमलाही टोचेल. ऐकायला मजाक वाटते ना, पण हीच तर खरी शोकांतिका आहे. इथे बेरोजगारी पात्रता झाली आहे, आळस आंदोलन झालं आहे, मोबाईल शस्त्र झाला आहे आणि मीम राजकीय पोस्टर बनला आहे. या पार्टीमागे आहे 30 वर्षीय अभिजित. ते आधी आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये काम करत होते. चीफ जस्टिस साहेबांच्या विधानानंतर त्यांनी एक पोस्ट टाकली आणि गुगल फॉर्म शेअर केला आणि काही तासात हजारो तरुण त्यात सामील झाले. अभिजित म्हणतात, ही निवडणुकीची पार्टी नाही, ही सिस्टीमला आरसा दाखवणारी डिजिटल विरोधी चळवळ आहे. आणि खरं सांगायचं तर लोक मोठी भाषणं विसरतात, पण एक तीक्ष्ण मीम थेट डोक्यात घुसते, म्हणूनच हे व्हायरल झालं. आता यांचा जाहीरनामा ऐका, निवृत्तीनंतर पुन्हा सरकारी खुर्ची नाही, मत गायब झालं तर उत्तर द्यावंच लागेल, महिलांना 50% प्रतिनिधित्व द्यावं लागेल, TV वर मुद्दे फिरवणाऱ्यांना प्रश्न विचारावे लागतील, पक्षांतरांचा खेळ बंद करावा लागेल. आणि म्हणूनच काही तासात हजारो मग लाखो तरुण या पार्टीशी जोडले गेले. पण शेवटी सर्वात मोठा प्रश्न तोच, या देशाचा शिकलेला तरुण जो एकेकाळी स्वप्नांबद्दल बोलायचा, आज स्वतःला कॉक्रोच का म्हणतोय? कारण कदाचित त्याला वाटते की सिस्टीम त्याचं ऐकत नाही, त्याच्याकडे पाहतही नाही आणि त्याची काळजी करत नाही. म्हणून कॉक्रोच हा आता फक्त शब्द राहिलेला नाही, तो राग आहे, ते व्यंग आहे आणि तो तुटलेला विश्वासाचा आवाज आहे. कारण जेव्हा आशा वारंवार मरते तेव्हा नाराजी भाषण देत नाही, ते मीम बनून बाहेर येते. कारण जेव्हा एखादी पिढी स्वप्न पाहणे सोडते तेव्हा ती हसायला लागते आणि त्या हसण्यातच लपलेला असतो सिस्टम विरुद्धचा सगळ्यात मोठा राग.